अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून 1 वर्ष झालेलं आहे आणि या 1 वर्षामध्ये प्रशासनाच्या सर्व स्तरावरती म्हणजे जिकडे जिकडे मृत्यू दाखला अपेक्षित आहे मिळणं, ज्या ज्या ठिकाणी द्यावा अशी मागणी आहे, द्यावे अशी अपेक्षित आहे, त्या सर्व खात्यांकडे ॲप्लिकेशन दाखल केले की मृत्यू दाखला द्यावा। प्रामुख्याने पोलीस खात्यानं त्यांच्याच खात्याचे महिला पोलीस अधिकारी असल्यामुळे ती दाखला त्यांनीही उपलब्ध करून द्यावा आणि तिच्या मृत्यूनंतर मिळणारे लाभ सगळे द्यावे यासाठी ॲप्लिकेशन दाखल केलं होतं। पण ह्या सगळ्या शासन स्तरावरती न सुनावणी घेता सगळे अर्ज निकाली काढले। वरती शासनाच्या भूमिकेचा असा विषय आहे की ही जर जन्म मृत्यू नोंद जर नाकारली तर पूर्वी सत्र न्यायालयाला जायची प्रोव्हिजन होती, पण ती राज्य शासनाने काढून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्यामुळं ह्याची अपील माननीय उच्च न्यायालयात करावे लागते। त्यामुळे मी ते केलेलं नाही। पण या सगळ्या शासन स्तरावरती म्हणजे अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या आरोपींना 1 आरोपी सुटला, 2 आरोपी कमी शिक्षा झाली, तर याबाबत अपील दाखल करावं म्हणून सुद्धा मी नवी मुंबई पोलिसांकडे मागणी केली। पण त्या दृष्टीने सुद्धा त्यांचे कोणतेही हालचाल नाही किंवा कोर्टाने एक निर्देश दिले होते की माझा पुन्हा जबाब नोंदवावा आणि नवी मुंबई पोलीस कमिशनरावरती गुन्हा दाखल करावा, त्याची प्रोसेस झाली नाही। एकूणच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शासनाला महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत अनास्था वाटते, म्हणून मी देशाच्या राष्ट्रपतींकडे आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे मला इच्छामरण मिळावं या बाबतीत मी ॲप्लिकेशन दाखल केले। त्याचं कारणही असं आहे की या सगळ्या गोष्टी करताना शासन दुर्लक्ष करतं। मग हे कायदे आमच्यासाठी नाही आहेत का, सामान्य माणसासाठी नाही आहेत का? जर मी इथं सर्किट बेंचला कोल्हापूरला जर ॲप्लिकेशन दाखल केलं तर त्यांनी म्हणतात की हे माझं ज्युडिक्शन नाही, मुंबई ज्युडिक्शन आहे। मग कुरुंदकरला पॅरोलची रजा औरंगाबाद खंडपीठ देतं कसं काय? मग हे सगळी यंत्रणा त्याच्यासाठी काम करते। म्हणून मी या राष्ट्रपतींकडे आणि चीफ जस्टिसकडे एक निवेदन फाईल केले की मला इच्छामरण मिळावं।